मुंबई आग्रा महामार्गावर पकडण्यात आलेल्या कंटेनरमधून 21 लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला होता। या गुन्ह्यातील गुटखा तस्करास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने इंदोरमधून अटक केली आहे। इसरार मंसुरी मुस्ताक मंसुरी, वय वर्ष 35, राहणार श्रमिक कॉलनी, राऊ, इंदोर, मध्य प्रदेश असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे। या गुन्ह्यात अमृत भगवान सिंह, राहणार वडवेली, तालुका खिचलीपूर, जिल्हा राजगढ़, मध्य प्रदेश, पूनमचंद होबा चव्हाण, राहणार साकारगाव, तालुका बिकनगाव, जिल्हा खरगोन, मध्य प्रदेश या दोघांना यापूर्वीच अटक केलेली आहे। गेल्या 14 तारखेला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबई आग्रा महामार्गावर इगतपुरी हद्दीमध्ये कंटेनर पकडला असता त्यामधून 21 लाखांच्या प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला होता। या प्रकरणी इगतपुरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता। दोघा संशयितांच्या चौकशीतून संशयित मंसुरी याचे नाव निष्पन्न झाले होते। मंसुरी गुटख्याचा साठा करून तो बंद कंटेनर मधून अनेक राज्यांमध्ये गुटख्यांची तस्करी करत असल्याचे तपासामधून समोर आले होते। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने इंदोर परिसरात संशयिताचा माग काढत शिताफीने सापळा रचून अटक करण्यात आली। त्यास न्यायालयात हजर केले असता शुक्रवारपर्यंत दिनांक 1 मार्च रोजी पोलीस कोठडी सुनावली आहे। सदरची कामगिरी नाशिक पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, उपनिरीक्षक संदीप पाटील, चेतन सवंतकर, योगेश कोळी, गिरीश बागुल, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, कांचन भोजने, योगेश भावनाथ, प्रकाश कासर यांच्या पथकाने ही कामगिरी बजावली आहे। लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, नाशिक।